इमर्जन्सी असलेल्या लोकांकरता आपला जीव धोक्यात घालून रेल्वेतील कर्मचारी आणि तंत्रज्ञ आपलं कर्तव्य बजावत होते. लवकरच पुन्हा एकदा मुंबई आणि मुंबई लोकल नव्या जोमानं, नव्या वेगानं, नव्या उत्साहात कार्यरत झाली. भारतभर पसरलेल्या या रेल्वेच्या जाळ्यामुळे लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. लोकल्सच्या अंगाखांद्यांवर चिकटवलेल्या जाहिरातींमधूनही व्यावसायिकता दिसून येते. मोनो, मेट्रो आणि लोकलही आता एसी झाल्यात. भारतभर विस्तारलेल्या या रेल्वेतील मुंबई ठाणेकरांच्या किंवा मराठी माणसाच्या मनाजवळील मनातील अभिमानाचं स्थान म्हणजे कोकण रेल्वे. सखल भूभाग, अनेक नद्या, डोंगरदऱ्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणात रेल्वे सुरू करण्यात अनेक अडथळे येतात. भूसंपादनातील अडथळे, अनेक खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, मुसळधार पावसामुळे होणारी पूरसदृश परिस्थिती यासारख्या अनेक बाबींवर मात करत कोकण रेल्वेचं स्वप्न वास्तवात उतरले. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून सुरू होणारा कोकण रेल्वेचा मार्ग 741 किलोमीटरचा प्रवास करून पार कर्नाटकातील तोकूर या स्थानकात संपतो. कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर या महत्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. आपल्या या कोकण रेल्वेच्या प्रवासात काही अचंबित करणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने ज्याचं नाव घेता येईल तो म्हणजे रत्नागिरीतील पानवल सेतू. आशियातील सर्वात उंच पुलांमधील 3ऱ्या क्रमांकावर असलेला आणि भारतातील सर्वात पहिला उंच पूल म्हणून ओळखला जाणारा हा पानवल पूल रत्नागिरीला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बोगदे आहेत. रत्नागिरीच्या पानवल नदीवर 1997 साली 64 मीटर उंचीचा आणि 424 मीटर लांबीचा हा ब्रिज हे कोकण रेल्वेच्या उभारणीतील अनेक आव्हानांपैकी एक महत्वाचं आव्हान आणि अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला आणि पर्यटकांना भुरळ पाडणारं एक निसर्गरम्य असं कोकण रेल्वेच्या प्रवासातलं स्थान म्हणजे दूधसागर धबधबा. गोव्यातील मांडवी नदीवरील हा धबधबा अनेक चित्रपटांमधून आपण बघितला असेल. वडगाव, बेळगाव, लोहमार्गावरील हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. पश्चिम घाटातील हा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात याचं दृश्य अतिशय विलोभनीय दिसत असल्यानं हजारोंच्या संख्येने स्थानिक तसेच विदेशी पर्यटक इथे भेट देत असतात. थोडक्यात काय तर मुंबई ठाणे शहरांची ही लाईफ लाईन किंवा असं म्हणूया की संपूर्ण भारताची ही जीवनवाहिनी जास्तीत जास्त प्रगत आणि कार्यरत राहील ही जबाबदारी जेवढी सरकारची, शासनाची आहे तितकीच ती या देशाचा नागरिक म्हणून आपली देखील आहे. विना तिकीट प्रवास न करणं, रेल्वे आणि रेल्वे स्थानकात स्वच्छतेचे नियम पाळणं, पावसाळ्यात किंवा कधी तांत्रिक कारणांमुळे गाड्या उशिराने धावत असतील तर संयम बाळगणं, तरुणांनी रील्स बनवण्याच्या नादात कुठलंही स्टंट रेल्वे किंवा रेल्वे स्थानकांवर न करणं यासारख्या अनेक छोट्या छोट्या कृतींमधून आपण रेल्वे प्रशासनाला नक्कीच सहकार्य करू शकतो. आपल्याला लोकलची इतकी सवय झाली आहे की रिटायर्ड झाल्यानंतरही केवळ सवयीनं नाही तर इथे रुजलेल्या फुललेल्या नात्यांच्या ओढीनं अनेक जण स्टेशन गाठतात. झुक 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 अगीन गाडी, धुरांचा देखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया. आपल्या लहानपणापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ मामाच्या गावालाच नाही तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच राहतो. आपल्या लोकल सोबत, आपल्या लाईफलाईन सोबत. रेल्वे सोबतचा या पुढील प्रवास देखील सुखकर आणि सुरक्षित होत राहू दे हीच या गणराया चरणी प्रार्थना आणि मागणं. बोला गणपती बाप्पा.